नमस्कार सर्वांना, अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी। तर भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 कांदे आणि 2 टोमॅटो। याला आपण बारीक कट करून घेऊया। आपले कांदे आणि टोमॅटो कट करून झालेले आहेत। तर आपण एका कढाईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून, तेल तापलेलं आहे यामध्ये जिरे टाका आणि अद्रक लसूणची पेस्ट टाका। याला हलवून घ्या। यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाका, थोडं हलवून घ्या। त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाका आणि मीठ टाकून झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं परतवून घ्या। आता यामध्ये हळदी पावडर, गरम मसाला, काळा मसाला आणि मॅगी मसाला टाका। याला हलवून घ्या। तुमचे मुलं भाजी खात नसतील तर एकदा मॅगी मसाला टाकून भाजी खायला द्या, नक्की आवडीने खातील। आता उकडलेले बटाटे घेतले आहेत, याला कट करून घेऊया। आता हे बटाटे या मसाल्यामध्ये टाका आणि याला हलवून घ्या। यामध्ये पाणी टाकून 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्या। बटाटा शिजेपर्यंत पुऱ्याचं पीठ तिंबून घेऊया। 2 वाटी गव्हाचे पीठ घ्या। 2 ते 3 चम्मच रवा टाका। रव्यामुळे पुऱ्याला जास्त तेल राहत नाही। यामध्ये थोडे मीठ टाका, 1 चम्मच तेल टाका। याला मिक्स करून घ्या। मिक्स झालं आहे, याला थोडं पाणी टाकून तिंबून घेऊया। पुऱ्यासाठी थोडेसे घट्टसर पीठ लागतं। आपलं घट्ट असं पीठ तिंबून झालं आहे। यावर थोडं तेल लावून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून द्या। आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता मस्त घट्टपणा आलेला आहे। वाटण न टाकता आपली भाजी अशी मस्त जाडसर घट्टसर झालेली आहे आणि मस्त चमचमीत झाली आहे। आता आपण तेल तापत ठेवूया। आपले 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता पुऱ्या लाटून घेऊया। पुरी लाटून झाली आहे, याला तळून घेऊया। आता बाकीच्या पुऱ्याही लाटून घेऊया। यालाही तळून घेऊया। आपली पुरी भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।